नमस्कार मित्रांनो, मी संदेश द संदेश अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहोत. आज 31 जुलै 2026. तुम्ही सगळे कसे आहात? आज आपला आहे मित्रांनो 21वा दिवस. कितावा 21वा दिवस. तर आपण 21व्या दिवशी काय बघत असतो? MPSC ग्रुप सी ज्या प्री एक्झाम आणि पोलीस भरती 2026 मध्ये जी डिसेंबरमध्ये भरती येण्याची शक्यता आहे तिच्यासाठीचा आपला अभ्यास किंवा पेपरचं विश्लेषण बघत असतो. आपला पॅटर्न असतो सामान्य ज्ञानाचे प्रश्न असतात, बुद्धिमत्ता चाचणी असते, गणित असते, मराठी व्याकरण असते, चालू घडामोडी या आधारित किती प्रश्न असतात? 25 असतात. 25 पैकी तुम्हाला किती मार्क मिळतात ते तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवतात. आणि आपलं मिशन आहे सरकारीनोकरी.com. येणाऱ्या 2026व्या वर्षी दररोज संध्याकाळी 6 वाजता आपल्याला लेक्चर बघायला मिळतात. तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे मित्रांनो, 300 रुपयाचे 12% किती? 36, 30, 40, 35. तर 300 रुपयाचे 12% किती? तर सरळ सरळ मित्रांनो, 300 गुणिले 12 डिवाइड बाय 100. हा 2 गेले, हे 2 शून्य कट झाले, 12 त्रिक 36. किती येणार? 36. ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर असणार आहे. जर एका सांकेतिक शब्द CAT DBO लिहिले तर डॉग हे काय लिहिले जाणार आहे? आता कॅट कसा लिहिलेला आहे? कॅट C नंतर D लिहिला, ए नंतर B, T नंतर STU. तसाच डॉगचा नेक्स्ट शब्द लिहायचा आपल्याला. D नंतर E येईल, O नंतर काय येतो? P येतो, G नंतर H येतो. EPH कशात आहे मित्रांनो? ऑप्शन क्रमांक 1 याच्यामध्ये आहे, त्यामुळे EPH. म्हणजे आपण याच्यात काय केलं? नेक्स्ट लेटर घेतलेलं आहे. ओके. पुढचा प्रश्न, 72 आणि 120चा संख्याचा मसावी किती किंवा SCF किती? 72 आणि 120. तर 72चे फॅक्टर कसे पडतात मित्रांनो? 72चे फॅक्टर बघू आपण. 2चा घन आणि दुसरा 3चा वर्ग. 2चा घन किती येतो? 8 आणि 3चा वर्ग किती? 9. हा 72. आणि 120चा कसा? 120चे फॅक्टर 2चा क्यूब इंटू 3 इंटू 5. आता याच्यात कॉमन काय मित्रांनो? 2चा क्यूब कॉमन आहे आणि 3 आणि 5. 2चा क्यूब किती मित्रांनो? आणि 3. 2चा क्यूब किती? 8 इंटू 3 किती आला? 24. 24 हा फॅक्टर असणार आहे. ऑप्शन क्रमांक B आपलं योग्य उत्तर असणार आहे. आता SCF कसा? त्याच्या जवळात जवळ कमीत कमी फॅक्टर 24 त्रिक 72 आणि 24 पंच 120. 24 त्रिक 72 आणि 24 पंच 120. ओके. 54 किलोमीटर तास वेगाने जाणारी आगगाडी एका खांबाला 10 सेकंदात ओलांडते तर त्या गाडीची लांबी किती? असा प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो. आता याच्यात 54 किलोमीटर पर तास दिलेला आहे. त्याला आपल्याला काही सेकंदात दिलेलं आहे आणि सगळे जे ऑप्शन दिलेले ते मीटरमध्ये दिलेले, त्यामुळे किलोमीटरचं आपल्याला कशात करायचं आहे? मीटरमध्ये करायचं आहे. त्याच्यासाठी काय करावं लागणार आहे आपल्याला? 54 त्याला कशानं गुणावं करावं लागणार आहे? 5/18 या फॅक्टरनं गुणावं लागेल. त्यावेळेस आपलं 18 त्रिक 54, 5 त्रिक 15, त्यामुळं तो काय येणार आहे? 15 मीटर येणार आहे. आता आपल्याला गाडीची लांबी काढायची मित्रांनो. गाडीची लांबीचा फॉर्म्युला काय आहे? वेग इंटू वेळ. वेग किती मित्रांनो? 15 मीटर पर सेकंद
15 मीटर पर सेकंद आणि दुसरा वेळ किती आहे 10 सेकंद. 15 10 150 मीटर ही गाडीची लांबी येणार आहे. ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर असणार आहे. बोलका या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? मूक, वाचा, पर्यटक, उग्र. बोलका म्हणजे वाचा. ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर असणार आहे. अक्षरमालिकेतील पुढील अक्षर शोधा. ACFJ. आता ABC कितीचा आहे? +2 ना वाढला. नंतर C आणि F मध्ये ABCDE 3 ना वाढला. DF आणि F आणि J I 2 3 4 FIJK FIJ किती वाढला? 4 ना वाढला. नंतर J नंतर काय येणार आहे? JKLMNO कोणता येणार आहे? O येणार आहे. मध्ये 4 आणि हा 5वा +5 ना वाढला, त्यामुळे काय येणार आहे? ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढलं 12 आणि 18चा लसावी कोणता? 24 30 36 48. सरळ सरळ ज्या संख्येनं भाग जाणार आहे. 12ला 24 नाही भाग जाणार आहे, पण 18नं भाग जाणार आहे का? नाही. 12ला 30नं नाही जाणार आहे आणि 18नं पण नाही जाणार आहे. 48ला जाणार आहे 12नं पण आणि 18नं नाही जाणार आहे. जाईल पण तो संक्षिप्त रूपात 36ला जाईल 12ना जाईल आणि त्यांना जाईल. ऑप्शन क्रमांक सी हा आपला 36 हा आपला काय असणार आहे? लसावी असणार आहे. आता एका रांगेत अ हा डावीकडून 15व्या क्रमांक आहे. अ जो आहे तो 15व्या क्रमांक आहे. कोणत्या? डाव्या साईडनं. नंतर ब हा 20वा क्रमांकावर आहे. कोणत्या साईडनं? उजवी साईडनं, उजव्या बाजूला. आपापसात जागा बदलली तर अ कोणत्या जागेवर जाणार आहे? 25व्या क्रमांकावर येतो. तर रांगेत येणाऱ्या एकूण व्यक्तींची संख्या किती? अ ची जागा लोकेशन सांगितली, त्या ब ची काय 20 असणार आहे. त्यामुळे आपल्याला काय करावं लागणार आहे? ब ऑलरेडी उजवीकडून 20वा आहे, हा डावीकडून 25वा असणार आहे. त्यामुळे आपल्या एकूण व्यक्तींचे ते काढायचं असेल तर डावीकडे क्रमांक, डावी प्लस उजवी बाजूचा क्रमांक -1 करायचा असतो. त्यामुळे डावी हा 20 येणार आहे, नंतर हा 25 -1 तर किती येणार आहे? 45 - 1 = 44 आन्सर येणार आहे. ऑप्शन क्रमांक ए आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न. एका वस्तूची खरेदी किंमत 500 रुपये असून ती विक्री किंमत 550 रुपये आहे, तर नफा किती असणार आहे? 10%. 500ची किंमत कितीला विकली? 550ला विकली. 500चे 10% किती होणार आहे? 1 शून्य काढणार आहे 50 रुपये. किती वाढले? 50 रुपये वाढले. त्यामुळे किती येणार आहे? ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर असणार आहे. आता एका कुटुंबात ए हा जो हा ए आहे हा बीचा भाऊ आहे. हा काय? बीचा भाऊ आहे. बी ही सीची बहीण आहे. बी ही बहीण आहे सीची आणि सी हा डीचा वडील आहे. वडील झाला. डीचं जेंडर आपल्याला माहीत झालं नाही. ए आणि डीचं रिलेशन काय हे विचारलेलं आहे आपल्याला. ए डी आणि डीचं रिलेशन काय येणार आहे? काका पुतण्याचं रिलेशन येणार आहे. ऑप्शन क्रमांक बी योग्य उत्तर असणार आहे. खालीलपैकी वेगळा शब्द कोणता? शुक्रवार, सोमवार, गुरुवार, पंखा. तर कोणता असणार मित्रांनो? ऑप्शन क्रमांक डी हा पंखा असणार आहे, कारण सगळे वार आहेत साप्ताहिक. त्यामुळे एक ट्रकचा वेग 50 किलोमीटर तास असेल तर 150 किलोमीटर अंतर कापण्यासाठी किती वेळ? 2 तास, 2.5 तास, 3 तास, 3.5 तास. सरळ आपल्याला काय याचा वेळ काढायचा आहे? डिस्टन्स अपॉन टाईम. किती आहे? 150 किलोमीटर आहे.
तासी किती पळतोय 50, 0 0 गेला 5 त्रिक 15, हातच्या आला 5 त्रिक 15, ऑप्शन क्रमांक 3 किंवा सी योग्य उत्तर असणार आहे. महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस किंवा महाराष्ट्र पोलीस रायझिंग डे कधी साजरा केला जातो मित्रांनो? 2 जानेवारी, 15 ऑगस्ट, 1 मे आणि 21 ऑक्टोबर. कधी साजरा केला जातो? 2 जानेवारी. DNA संक्षेपाचा अर्थ काय? डीऑक्सी रायबोन्यूक्लिक ॲसिड, डेल्टा न्यूक्लिक ॲसिड, डबल न्यूरॉन ॲसिड, डायनॅमिक नायट्रोजन ॲसिड. तर काय? डीऑक्सी रायबोन्यूक्लिक ॲसिड. ऑप्शन क्रमांक 1 आपला योग्य उत्तर असणार आहे. आता एका रकमेवर 5% वार्षिक दराने 2 वर्षासाठी वर्षात 500 रुपये साधे व्याज मिळाले तर मूळ रक्कम किती? सरळ मित्रांनो एका ऑप्शनच्या नुसार आहे बघा, 5% 2 वर्षात आहे म्हणजे 1 वर्षात किती असणार आहे? 250 रुपये असणार आहे. ओके, 1 वर्षात 250. आता 1 वर्षात 250 तर 5%चे 1 वर्षात 250 धरले तर याचा ऑप्शन इलिमिनेट करा. याचे 5% किती येणार आहे? 10% ते येणार आहे. 5% किती येणार आहे? 50 येणार आहे. 1% म्हणजे 50 येणार आहे आणि 5% म्हणजे 50 5 250. त्यामुळे ऑप्शन क्रमांक ए येणार आहे. तसं याचं किती येणार आहे? 1% म्हणजे किती येणार मित्रांनो? 40 येणार आहे. 5% म्हणजे किती येणार याचे? 4 5 200%. याचा किती येणार आहे? 1% म्हणजे 25 येणार आहे. 5% म्हणजे 25 5 125 येणार आहे. 2चा 1% म्हणजे किती येणार आहे? 20 रुपये येणार आहे आणि 5% म्हणजे 20 5 200. आपलं एका वर्षाचं व्याज किती आहे? 250. त्यामुळे ऑप्शन क्रमांक ए आपलं योग्य उत्तर असणार आहे. समजलं? हे झालं आपलं डोक्यानं करायचं, कॅल्क्युलेशन करायची गरज नाही. आता याच्यात आपल्याला फॉर्म्युला वापरून करायचं म्हटलं तर कसं करणार ते मी तुम्हाला सांगतो. आता आपल्याला फॉर्म्युला माहिती साध्याचा आहे. SI = P/R/T / 100. SI किती दिलेलं आहे? 500 दिलेलं आहे. प्रिन्सिपल मुद्दल काढायची आपल्याला. रेट किती दिलेला आहे? 5%चा दिलेला आहे. टाईम किती दिलेला आहे? आपल्याला टाईम दिलेला आहे 2 वर्षाचा मित्रा × 100. 5 20 5 100. ओके, 10. ओके, आणि 500 × 10 = P किती होणार आहे? 5000 रुपये. हे आपला ॲन्सर येणार आहे. दोन्ही प्रकारे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. चला, सामान्य विज्ञानात पाणी कोणत्या तापमानाला उकळू शकते? 50 डिग्री सेल्सिअस, 75 डिग्री, 100, 150. तर किती? 100 डिग्री सेल्सिअस. हा पाण्याचा उत्कलांक झाला. उत्कलांक. गोठणबिंदू काय पाण्याचा? हा झाला 100 डिग्री सेल्सिअस उत्कलांक. गोठणबिंदू काय? 0 डिग्री सेल्सिअस. राहील लक्षात? पुढचा प्रश्न आहे. एक मुलगा दाखवून महिला म्हणाली, म्हणजे एक लेडीज आहे ती एका मुलाला दाखवून म्हणाली, हा जो मुलगा दिसतोय ना तो माझ्या बहिणीच्या नवऱ्याचा मुलगा आहे. म्हणजे थोडक्यात तिच्या बहिणीचाच तो मुलगा आहे. म्हणजे त्या महिलेचा त्या मुलाशी काय संबंध लागतो? मुलगा, भाचा, चुलत भाऊ, नात. कोण लागणार आहे? भाचा लागणार आहे. ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर असणार आहे. समजलं? आता संख्या मालिकेत हरवलेली संख्या शोधायची. 3 9 27 81. तर पुढली संख्या काय असणार आहे मित्रांनो हे विचारलेलं आहे आपल्याला. तर आता ऑप्शन आहे 162, 243, 270, 324. तर आता इकडे बघा 3. ओके, आहे तशीच. आपल्याला आता 9 काढायची. 9 कशी केलेली त्यांनी? 3 × 3. थोडक्यात 3चा वर्ग आहे. मी तुम्हाला 2 कन्सेप्ट सांगतोय. हे लॉजिक फर्स्ट आणि हे लॉजिक सेकंड. आता लॉजिक कोणतं लागतं ते बघायचं आहे. आता दुसरं 27, 9 × 3 किंवा 3चा घन. राहील लक्षात? 81, 27 × 3 हा झाला 3.
आता हा झाला 81, पण 81 हा कोणाचा घन आहे का मित्रांनो? नाही आहे. 81च्या नियर बाय कोणता येतो? 64 येतो आणि 125 येतो. 81 हा घन नाही, त्यामुळे ही जी लॉजिक सेकंड आहे हे चुकीचं आहे आपलं. आता पुढला, त्यामुळे हे एक लॉजिक मी तुम्हाला दोन्ही लॉजिक सांगितलं. आता पुढला जो एक्स येणार आहे तो आपल्याला काय येणार आहे? 81 गुणिले 3, तो काय असणार आहे मित्रांनो? 3 एक 3, 8 त्रिक 24 म्हणजे 243. ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य तर असणार आहे. समजलं तुम्हाला? महाराष्ट्रातील संत तुकाराम यांच्या अभंग साहित्याची भाषा कोणती होती? संस्कृत होती, हिंदी होती, मराठी होती, कन्नड होती. तर कोणती होती मित्रांनो? मराठी भाषा होती. ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर असणार आहे. एका दुकानदार एखादी वस्तू 700 रुपयाला विकतो तर त्याला 20% नफा होतो. त्याच्या वस्तूची खरेदी किंमत सांगा. 500, 550, 600, 650. तर किती आहे मित्रांनो? आपला काय असतो? CP SP. ओके, आपल्याला CP काय? CP विचारलेला आहे त्यांनी, SP दिलेला आहे. SP किती दिलेला आहे? 720 रुपये. पण CP काय सांगितलेला आहे? CP इंटू किती टक्क्यानं तो दिलेला आहे? 120. ओके, 120 इंटू 100. आता आपल्याला CP काढायचं आहे. आता कॅल्क्युलेशन करायचं आणि CP काढायचं. आता हा शून्य गेला, हा शून्य गेला, 12 72. ओके, आणि हा CP इक्वल टू 100 तिकडं मल्टिपल जाणार आहे. 6 गुणिले 100 होणार आहे मित्रांनो. किती उत्तर येणार आहे? 600. ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर असणार आहे. आता दुसरा प्रश्न, एखादी वस्तू 12% नफ्याने 672 रुपयाला विकली गेली तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? आता मगाच्या सारखाच आहे. CP म्हणजे खरेदी किंमत आणि SP कितीला विकली आहे? 672 रुपयाला. ती किती टक्क्याना? 12%. 12 इंटू 100 इंटू CP. आता 12 1 12 2 12 पंच 12 पंच 60. किती उरले? 7 उरले. 12 72. ओके, 7 उरले. 12 पंच 60, 12 72. कॅल्क्युलेशनमध्ये काही चुकी नाही ना? ओके, CP इक्वल टू ते झालं. CP इक्वल टू 56 इंटू 100. उत्तर काय येणार मित्रांनो? 12% नफ्यानं जर विकली तर 672 रुपयाला विकली. 12 पंचे 60, 12 72, 56 रुपये आलेले इंटू 100. तर CP इकडं जाणार आहे. तर किती उत्तर येणार आहे? 5600 रुपये. इथले ऑप्शन सगळे चुकीचे आहे मित्रांनो. त्यामुळे आपला आन्सर काय असणार आहे? 5600 रुपये असणार आहे. हे आपलं आन्सर असणार आहे. ते मी तुम्हाला अपडेट करून देईल. आता हे जर क्रॉस चेक करायचं असेल, 1% म्हणजे किती येणार आहे आपलं? 56 रुपये येणार आहे. 12% किती येणार आहे? 12 गुणिले 56, 12 पंच 60, 12 72, हातच्या आला 2, 12 पंचे 60 आणि 60 आणि 6 67. ओके, म्हणजे आपलं उत्तर काय आहे? 5600. ऑप्शन आपले चुकीचे झालेले आहेत, त्यामुळं ऑप्शनकडे जास्त लक्ष देऊ नका. ऑप्शन मी काढून टाकतो.
हे ऑप्शन धरू नका. ओके, राहील लक्षात. हरित क्रांतीचे मुख्यत्व कोणाशी संबंधित आहे? सुती कापड उद्योग, अन्नधान्य उत्पादन विभाग, रेल्वे विकास मंत्री आणि दूरसंचार क्षेत्र. कशाचे संबंध आहे? अन्नधान्य उत्पादन. ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, भारतीय संसदेत उच्च सभागृह कोणते? लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, मंत्रिमंडळ. कोणतं मित्रांनो? राज्यसभा हे उच्च आणि लोकसभा हे कनिष्ठ सभागृह आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर असणार आहे. मराठी व्याकरणात नाम या शब्दाचा अर्थ काय असतो? क्रिया, विशेषण, वस्तूचे किंवा व्यक्तीचे नाव. तर काय असतं? वस्तूचे, व्यक्तीचे, पर्वताचे नाव याला काय म्हणतात? नाम असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर असणार आहे. आता एका आयताची लांबी 16 सेंटीमीटर दिलेली, रुंदी 12 सेंटीमीटर आहे, तर त्या आयताच्या कर्णाची लांबी किती का ते काढायची? 18, 20, 24, 28. आता पायथागोरसचा थेरम तुम्हाला सांगायला माहीत असेल. कर्ण वर्ग बरोबर पहिल्या बाजूचा वर्ग प्लस सेकंड साईडचा वर्ग. ओके, आता कर्ण काढायचा आपल्याला. पहिली बाजू किती दिलेली आहे? 16चा वर्ग प्लस 12चा वर्ग. तो किती येणार? 16चा वर्ग 256 प्लस 12चा वर्ग किती येणार आहे? 144. 4 0 10 झालं. हातच्या आला 1 5 4 0 2 हातच्या आला 1 आणि 2 1 3 4 400. आता कर्ण काढायचा आहे निसता, त्याचा रूट ऑफ करा. तो 400चा स्क्वेअर रूट काय असणार आहे? 20 असणार आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर असणार आहे. समजलं सगळ्यांना? तर जैविकदृष्ट्या श्वसन प्रक्रियेदरम्यान शरीरात काय घेतले जाते? कार्बन डायऑक्साईड, ऑक्सिजन, हायड्रोजन, नायट्रोजन. काय घेतलं जातं? ऑक्सिजन घेतलेला असतो. ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर असणार आहे. एखादी वस्तूची खरेदी किंमत जर 400 रुपये असून त्यावर 10% नफा असेल तर विक्री किंमत किती असणार आहे? आता मित्रांनो 410, 420, 440, 450 आहे. तर 400चा मराठीत लिहिले 400चा किती? 10%. हे 2 शून्य गेले, हे 2 4 10 40 म्हणजे 40 आणि 40 रुपये 10% येणार आहे. तर 40 प्लस 440 करणार तर उत्तर काय येणार आहे तुमचं? 440. ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर असणार आहे. एका वर्तुळाचा परिघ जर 44 सेंटीमीटर आहे, पाय जर 22/7 धरून वर्तुळाचे क्षेत्रफळ किती? 154, 144, 188 आणि 308 सेमी स्क्वेअर. ओके, आता वर्तुळाचं परिघाचं सूत्र काय मित्रांनो? पाय परिघाचं सूत्र काय? परिघाचं सूत्र आहे पाय आर काय? 2 पाय आर. परिघाचं सूत्र काय मित्रांनो? 2 पाय आर. राहील लक्षात? आता परिघ कसा काढणार? 2 गुणिले 22/7 इंटू आरची व्हॅल्यू नाही काढायची आपल्याला, रेडियस काढायचा 22. 44 आहे परिघ. 22 दून 44. ओके, 2 2 कॅन्सल झाला. आर हा इकडे 7 इकडं आला. आर इक्वल टू काय येणार आहे? 7 येणार आहे.
टू पाय आर. ओके, परिघात सूत्र काय? टू पाय आर आणि आर रेडियस काय आलेला? 7 आलेला आहे. आता क्षेत्रफळ काय मित्रांनो? क्षेत्रफळ वर्तुळाचं किंवा एरिया ऑफ सर्कल तो काय आहे मित्रांनो? पाय आरचा वर्ग. तर पाय आरचा वर्ग आहे तर काय येणार आहे? 22/7 गुणिले 7 गुणिले 7. 7 7 कॅन्सल झाला मित्रांनो. आणि 22/7 किती होता मित्रांनो? 22/7 154 सेंटीमीटरचा वर्ग. आहे ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर असणार आहे. अशा प्रकारे मित्रांनो आपले प्रश्न झालेले आहेत. 25 प्रश्न झालेले आहेत. 25 पैकी किती प्रश्न तुम्ही सोडवले आणि किती प्रश्न आज तुम्ही शिकले आहात ते तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायचे आहे. व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. काही त्रुटी असेल तर कमेंट करून आम्हाला कळवू शकतात. आणि जर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. दररोज संध्याकाळी 6 वाजता आपल्याला द संदेश अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर MPSC ग्रुप सीची प्री एक्झाम आणि पोलीस भरती येणाऱ्या पोलीस भरतीचे प्रश्न आपल्याला बघायला मिळत असतात. चला आज आपण इथेच थांबूया. जय हिंद, जय भारत.